ऊस वजन काट्यातून लूट, काटामारी सुरू. शरद दत्त साखर कारखान्यावर चुडमुंगेंचा आरोप. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शिमग्याचा मुहूर्त धरून शरद आणि दत्त साखर कारखाने हे काटा मारतात असा गंभीर आरोप केला आहे आणि त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत असे म्हटले आहे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळ या कारखान्याला ऊस उत्पादकांनी विश्वासानं ऊस पाठवला. कारखान्यानं मापात पाप केलं. वजनातून ऊस उत्पादकांना लुटलं. एका ऊसाच्या ट्रॅक्टर सांगडीत जवळपास 350 किलो तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद कारखान्यानं 800 किलो ही वजनातील तफावत दाखवली आहे. बोगस वजन काटे बसवून दोन्ही कारखान्यांनी ऊस उत्पादकांना लुटला आहे. आमदार यड्रावकरांनी खुलासा करावा असा हट्ट धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे. शेतकरी वजन काट्यावर बसून दत्त आणि शरद कारखान्यात काटामारी होते असा गंभीर आरोप केला आहे. यावेळी कमिल बाबा बुखारी, इमानदार, संजय चौगुले, भरत मगदूम, उद्धव मगदूम, बंडू होगले, उदय होगले, संतोष चुडमुंगे, दीपक पाटील, विकास शेश्वरे हे यावेळी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ. आजच्या या वर्षीच्या हंगामाच्या अनुषंगाने आजच्या पत्रकार बैठकीमध्ये शेतकरी वजन काट्याच्या संदर्भात आमच्या ह्या हंगामामध्ये असं निदर्शनास आलंय की 2 हंगामापूर्वी दत्त कारखान्याला कमी वाहनं वजन करून जायची, पण गुरुदत्त आणि जवाहरला जायचे. पण ह्या हंगामामध्ये असं निदर्शनास आलंय की जवळपास 70% वाहनं हे दत्त कारखान्याला वजन करून आमच्या काट्यावरून गेलेले. आणि ह्या काट्यामधून वजन करून गेलेल्या प्रत्येक ड्रायव्हरला त्या कारखान्यावर विचारलं जात होतं की बाबा तू वजन करून आलायस काय म्हणून. आणि ज्या लोकांनी वजन करून आलो नाही म्हणून सांगितलंय त्या लोकांच्या वजनामध्ये या ठिकाणी तफावत आलेली दिसते. आज दत्त कारखान्यासारख्या कारखान्यावर 300 ते 500 किलोची तफावत एका सांगडीला आलेली आहे. याचा अर्थ 500 किलो म्हणजे जवळपास 1500 ते 2000 रुपयाच्या आसपास एका सांगडीला शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आज या कारखान्यावर 600 वाहनं एका दिवशी जातात आणि 600 कारखान्यांची जर एवढी तफावत बघितलं तर फार मोठी तफावत आहे. त्यामुळे या कारखान्यांना माझं निवेदन आहे, तुम्ही जे बोगस कंपन्यांचे जे वजन काटे बसवलेले आहेत आणि आमच्यासारख्या शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना शंका आहे की तुम्ही रिमोटद्वारे तिथलं वजनामध्ये फेरफार करताय. म्हणजे जे काट्यावर वजन करून वाहनं आलेले नाही त्यांचं वजन तुम्ही मारताय असं यातून सगळं निदर्शनास यायला लागले. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर, त्यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याच्या एका वाहनामध्ये सुद्धा 810 किलो 840 किलोचा फरक आलेला आहे. आणि माझी पण त्यांना विनंती आहे की तुमच्या काट्यावर जर फरक फेरफार येत असेल तर ही फार मोठी गंभीर बाब आहे, कारण तुम्ही तालुक्याचे आमदार आहे आणि त्या शेतकऱ्याच्या वजनामध्ये तुम्ही जे तफावत दाखवलेली आहे ती तफावत कमी करून आमच्या वाहनाचं जे वजन आहे त्या वजनाच्या याच्यावर त्या शेतकऱ्याला पैसे द्यायला पाहिजेत आणि तुमचा काटा सुद्धा तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये चोख करायला पाहिजे. आणि बोगस कंपन्यांचे जे काटे आपल्या भागातल्या कारखान्यांनी बसवलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये रिमोटनं फेरफार करण्यासारखी सुविधा त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे ती बंद होण्यासाठी तुम्ही राज्यात जे आघाडीचे काटे कंपनी आहेत, चांगल्या कंपनीचे काटे आहेत, ते पुढच्या हंगामामध्ये बसवावेत. आणि 15-20 लाख रुपये एखाद्या काट्यावर खर्च केला तर तो कारखान्यावर फार मोठा खर्च नाही. तरी माझी विनंती आहे की हे सगळे बोगस काटे काढून तुम्ही चांगल्या कंपनीचे काटे बसवा आणि पुढच्या हंगामामध्ये 1 टनाची सुद्धा 1 किलोची सुद्धा तफावत येणार नाही अशा पद्धतीनं मापात पाप न करता तुम्ही शेतकऱ्यांच्या घामाचं योग्य दाम द्यावं अशी माझी या निमित्ताने या कारखानदारांना विनंती आहे. आणि आमदारांना सुद्धा जाहीर विनंती आहे की तुम्ही या बाबतीतला ह्या काटामारीचा खुलासा तात्काळ करायला पाहिजे.